प्रवीण यांच्यावर आक्रमण केलंय. शांताराम यांचे मनसुबे स्पष्ट आहेत. नाव जरूर शांताराम आहे, परंतु पहिल्या चेंडूवर शांत नाही बसले, आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणं ही मात्र खूप अभिमानाची गोष्ट असते. T20 आंतरराष्ट्रीय मध्ये रमनदीप सिंग आपला पहिलाच सामना खेळत असताना पहिल्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेमध्ये षटकार ठोकला. चेंडू काहीसा खाली राहिला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शांताराम आणि त्यांच्या साथीला आहेत KP, पुण्यावरून आलेत KP. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हा कमी गतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रवीण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र 2 अचूक टप्प्यावर चेंडू हाताळलेत. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, लॉंग ऑफ आणि मिड विकेट डीपला आहे. अकुट टप्प्याचा चेंडू टॅप केलाय, क्षेत्ररक्षक मिड ऑनला आहे, कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी आणि हे क्रिकेट आहे. पहा, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 3 निर्धाव चेंडू, म्हणजे चांगलं षटक अद्याप हाताळलं जात आहे. हा फॉली चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका, सलगचा 4था निर्धाव चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू राहिला शांताराम लवेंद्र यांच्या नावावर आणि दुसरे आणि नंतरचे 4 चेंडू राहिले गोलंदाज प्रवीणच्या नावावर. 1 टू गो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर 5 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि प्रवीण यांनी अवघ्या 6 धावा खर्च केल्या. चांगलं क्रिकेट. कमबॅक कसं करावं याचं उदाहरण मात्र प्रवीण यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पेश केलंय. बिनगडी बाद 6 धावा. टीम VHS स्ट्रायकर्स. पाच षटकांची लढत. पहिली 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. याचा फायदा घ्यावा लागेल. पंच त्यांचा अतिरिक्त खेळाडू आलाय. पंच त्यांचा खेळाडू आलाय. लोअर फुल टॉस चेंडू, इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मागे धावतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागली आहे रेस. चेंडू जिंकेल. चौकार. ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. फटका दर्शेदार आहे. फलंदाज KPच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं लवेंद्र यांनी. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर KP यांनी 2 चौकार प्राप्त केलेत. का मी पुण्यावरून आलोय याचा प्रात्यक्षिक त्यांनी काल देखील दाखवला. चांगला खेळ केलाय. स्विचेट करण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. पायावर आदळला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली गेली आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. विकेट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये धावची संधी असेल. फेकी खराब आहे आणि या
फेकीची खरंच गरज होती का? 5 धावा जोडल्या जातील का हे पाहायचंय, परंतु पंच सांगतात की डायरेक्ट हिट आहे. आणि हे पहा, हे असतं क्रिकेट. गोलंदाजाने अगदी धोका पत्करला, अन्यथा जर हा चेंडू लागला नसता यष्टींना तर 5 धावा आल्या असत्या, परंतु जर आणि तरला महत्व नसतं. कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाज संतोष यांचं, ज्या प्रकारे त्यांनी यष्टींचा वेध घेतलाय. आणि फलंदाज धावबाद. यस, पहिल्याच धावेला धावबाद झाला. नवीन फलंदाज फलंदाजाचं नाव सांगा. प्रकाश. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे. टीम शार्विल 11. पंच षटक समाप्त झालंय. या षटकामध्ये अतिरिक्त चेंडू आला नाहीये. प्रवीण आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन 15 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र आहे, शांत आणि संयमी क्रिकेट. ओव्हरपिच चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानत असताना प्रकाशाने एक धाव मात्र प्राप्त केली आहे. प्रकाशाने त्यांच्या साथीला केपी, काशीनाथ पवार. केपी हे नाव ऐकलं की दोन खेळाडूंची आठवण येते, किरण पवार आणि केविन पीटरसन. आणि हे आपले शहरचे केपी आहेत, काशीनाथ पवार. केपी बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. तद्वर एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. एक सिंगल धाव केपी यांनी आपल्या खात्यामध्ये जोडली. टीमची धावसंख्या 17 धावा. एक गडी बाद झालाय. लवेंद्र टप्पाचा चेंडू, फटका फसलाय. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर गेले. 1, 2 आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल पकडलाय. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज प्रकाश झेल बाद हॅज टू डिपार्ट्स. पहा रिप्ले तुमच्या समोर, रिप्ले पाहू शकता. बाबू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला. आणि तुमचं चेंडूवर असलेलं लक्ष. विलास सूर्यवंशी स्वतः संघ मालक आहेत आणि काल त्यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली आणि फलंदाजी देखील आक्रमक केले. आज कसा खेळ करतील, कारण स्वतः संघ मालक आहे. त्यांना माहीत आहे की आपल्या संघासाठी काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे. आणि संघ मालकांना दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला टीम मॅनेजमेंट देखील करावं लागतं आणि स्वतःचा खेळ देखील करायचा आहे आणि दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. विलास सूर्यवंशी
पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅट जरूर फिरवली परंतु चेंडू अगदी निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. प्रवीण यांचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या, त्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर. एक उंचपुरा खेळाडू आहेत, सामनावीरास टी शर्ट त्यांच्या अंगावर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, स्वीपर कव्हर आहे डीपला, एकदा पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल आहेत. क्षेत्ररक्षण हा खूप महत्वाचा घटक आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, अवघी एक धाव मात्र प्राप्त होईल. केपी यांना स्वतःकडे स्ट्राईक हवे. षटकाची होते सांगता. 3 षटकांच्या अखेर टीम VH स्ट्रायकर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 19. सुरेश गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना 4थ्या षटकासाठी. आणि अनुभवी खेळाडू आहेत. शिरळगावचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय आणि त्यांचा जर पाहिलं तर अनुभव त्यांच्याकडे 20-25 वर्षाचा अनुभव. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज पायावर टाकलाय, स्क्वेअर लेग आहे डीपला, एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा प्राप्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. आदरणीय श्री अरविंद आप्पासाहेब यांचं चॅम्पियन ट्रॉफी शिरळ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. पुढे सरसावून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हर आहे राहुल. दुहेरीचा प्रयत्न केलाय, फेकी अत्यंत खराब. अशा चुका तुम्ही नाही करू शकत. राहुल जरूर तैनात होते स्वीपर कव्हरला. या अरविंद आप्पा, वेलकम, सुस्वागतम. 2 धावा प्राप्त केल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, स्क्वेअर लेग आहे डीपला, चेंडू अगदी हातात मारलाय. कॅच प्रॅक्टिस सकाळच्या सत्रामध्ये. फलंदाज केपी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. कॅच प्रॅक्टिस जणू काही देत असताना केपी. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो हे सिद्ध करत असताना गोलंदाज सुरेश, कारण त्यांनी देखील क्रिकेटचा एक काळ गाजवलाय. डिजन क्रिकेटर आहेत परंतु टप्पा पहा, अचूक टप्प्यावर कशी गोलंदाजी करावी एका डावखुऱ्या गोलंदाजाने. नवीन फलंदाज रोहित, पहिला चेंडू पायावर होता, फ्लिक केलाय, काऊ कॉर्नर आहे डीपला. प्रवीण करणार नाहीत कोणती चुकी, सलगचा दुसरा गडी बाद केलाय प्रवीण आणि टिपलाय झेल. आणि सुरेश यांनी 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना ब्रेस पूर्ण केलाय. गोल्डन डकचा शिकार ठरतील. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. आल्या पावली माघारी परतावं लागेल. पहिला चेंडू आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. शुभम नवीन फलंदाज आणि उदयनमुख खेळाडू आहेत शिळगावासाठी. नक्कीच त्यांना अपेक्षा खूप असतील. यंग टॅलेंट आहे. शिळ प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली. SPL मध्ये हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू, सुवर्ण संधी असेल, तिसरी विकेट हॅट्रिक येईल का? झेल सोडलाय, खराब क्षेत्ररक्षण. सुवर्ण संधी होती गोलंदाज सुरेश यांना आणि फलंदाज धावबा जरूर झाले आणि मोठा विकेट. विलास सूर्यवंशी यांच्यासारखा एक मोठा विकेट प्राप्त केलाय. परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केल्या नाराज असतील गोलंदाज सुरेश, कारण हॅट्रिकची संधी होती आणि संधी गमावली आहे. आणि क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असं दुर्लक्ष अगदी पाहायला लागल्यानंतर 2 धावेंचा प्रयत्न केला जाईल.
आणि या कोयना क्रिकेट असोसिएशन साठी देखील चांगलं काम केलंय. खजिनदार गोलंदाज यशवंत आपल्या संघाला यश प्राप्त करून देतील का? शॉर्ट पुल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अगदी कटआउटच्या दिशेने. एक धाव मात्र प्राप्त होईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये या चेंडूवर. टीमची धावसंख्या स्थिर राहते धावफलकावर. विकेट केलाय, टायमिंग झाला नाहीये, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज झेल बाद. 1 to go. खराब फलंदाजी. नवीन फलंदाज गणेश कदम आलेत. गणेश कदमांना एक आपला मोठा फटका खेळावा लागेल. पावर दाखवतील का कदम? पहिला चेंडू खेळत असताना अगदी आडव्या बॅटने खेळलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम VH स्ट्रायकर संघ 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष्य असेल. टीम शार्विल 11 28 रन्स टू विन. अठ्ठावीस धावांचं लक्ष्य टीम शार्विल 11. नाणेफेक करूया आपण सन वॉरियर्स विपक्ष कार्तिक 11. या दोन्ही टीमचे कर्णधार कार्तिक 11 चे कर्णधार आलेत. दोन्ही टीम मी विनंती करेन अरविंद अण्णा आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करूया. सन वॉरियर्स अरविंद अप्पा आणि विपक्ष कार्तिक 11. आज शहर गावातील ग्रामस्थ देखील आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये येत असताना पाहायला मिळतील. कारण आजचा रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. अप्पांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करूया. कार्तिक 11 आणि सन वॉरियर्स संघ कॉल करेल. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन. सन वॉरियर्स नाणेफेक जिंकले आणि सकाळचं सत्र निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार फक्त, कारण का सकाळची आपण कालपासून बघतोय सगळ्या मॅचेस चेसिंग करतोय, जास्त करून चेस झालं, त्यामुळे आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार. आणि काय आहे संघाचं टाइम टेबल? अगदी पॉईंट टेबल्समध्ये आपल्याला कितपत संधी आहे आणि काय संघाची कामगिरी राहिली? आमचा संघ तर आता सध्याला तर सर्वात वरती आहे पॉईंट टेबलमध्ये. तरी पण आम्ही दोन्ही पण मॅच अजून जिंकण्याचा प्रयत्न करू, टॉपमध्ये राहायचा पूर्ण प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला फलंदाजी करायचे, 5 षटकांची लढत, 30 चेंडूंचा खेळ. काय टार्गेट सेट केलं आहे मनात? टार्गेट तर तसं 60+ आहे आणि ते झालंच पाहिजे, कारण की आता ही तर आमच्यासाठी नॉकआउटचीच मॅच आहे. आणि शहर चॅम्पियन ट्रॉफी पहिलं पर्व आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन कसं वाटतंय आणि काय सांगाल? आणि खेळाडूंना किती फायदा घ्यायला पाहिजे खेळाडूंनी या स्पर्धेचा? आयोजन तर चांगलंच झालेलं आहे. अमोल सूर्यवंशी यांनी तर यांच्यासाठी भरपूर कष्ट केलं आहे. त्याच्या जोडीला नयन, म्हणजे असे सर्वच टीम मेंबर आहेत की त्यांनी या टुर्नामेंटसाठी भरपूर असं कष्ट घेतलेलं आहे.
थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सन वॉरियर्स टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. नाणेफेक जिंकली सन वॉरियर्स. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 28 धावांचं लक्ष. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला जातोय वेगाने. रोहित प्रवीण आणि त्यांच्या साथीला आहेत तेजस. एक बोलतोय बाबूराव, एक बोलतोय तेजस. असं कसं चालेल? इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका फसला. टायमिंग करू शकले नाहीयेत प्रवीण. मात्र परतावं लागेल. शंकर यांनी बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल आणि महत्वाचा धक्का. मोठ्या विकेटचं पतन टीम शार्विल 11. यशवंत क्रमांक 3 वर नवीन फलंदाज. चला मित्रांनो थोडंसं फास्ट करा टीम शार्विल 11. आज छोटे छोटे खेळाडू देखील मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. विहान असेल आणि वेद असेल, हे दोन छोटे खेळाडू आज स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झालेत. आणि छोट्या खेळाडूंना देखील लहानपणापासून खेळांची आवड असणं हे खूप गरजेचं असतं. कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये मुलांना कोणत्या तरी खेळाची आवड असायला हवी आणि त्यांनी मैदानी खेळ खेळायला पाहिजेत. आणि आपल्या पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं. मग मैदानी खेळ तो कोणताही असू द्या, कारण खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि खेळामुळे नक्कीच तुमची सामाजिक प्रगती होते असं म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय रोहित यांनी. अद्याप धावांचं खातं उघडलं नाहीये. रोहितचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावर आदळतोय. पहिल्या 3 चेंडूवर रोहित यांनी हिट कामगिरी केली. आघाडीचे फलंदाज प्रवीण बाद झाल्यानंतर तेजस आणि त्यांच्या साथीला आहेत यशवंत. रोहितचा पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. पंचांकडे नजर असेल. हा चेंडू कोणत्या दिशेला गेलाय? अवघी 1 धाव प्राप्त होईल. फटका दर्जेदार होता, परंतु या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची रचनाचा विचार केला तर बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्र आपण पाहतोय. लॉंग लेग पासून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या मागच्या बाजूला घोषांकित क्षेत्र आहे आणि त्याचमुळे अवघी 1 धाव प्राप्त होईल. हलक्या हाताने चेंडूला फक्त वळण दिलंय. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रोहित यांनी या षटकामध्ये चेंडू हाताळलेत. 5 धावा खर्च केल्यात. अवघ्या 2, 1 गडी बाद केलाय. डीप ला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल केला जातोय. लॉंग ऑन आहे आणि एक क्षेत्ररक्षक मागे जात असताना लॉंग ऑफला तैनात केलाय.
पॉवर प्ले मध्ये तुम्ही कशा प्रकारची गोलंदाजी करता, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी करता यावर खूप काही अवलंबून असतं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. तेजस पहिला चेंडू खेळत असताना ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. तेजस यांचा पहिल्या चेंडूवर चॅम्पियन ट्रॉफी शिल्ड चौकार. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला, परंतु 6 धावा देखील खर्च केल्या. रोहित यांनी 28 धावांचं लक्ष. 24 मध्ये 22 धावांची गरज. स्वतः संघ मालक विलास सूर्यवंशी, संघाचे कर्णधार. हा फॉली चेंडू होता. चेंडूला हनुमान मंदिराच्या दिशेने खेळलाय. पंचांची अगदी इशारा येतोय. 4 धावांसाठी यशवंत यांच्या बॅटमधून 4 चौकार. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू द्या. जुना चेंडू द्या. माफ करा, पॉवर प्ले आहे. नवीन चेंडू द्या. आणि हा होय, ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 5 षटकांच्या लढती, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि चॅम्पियन ट्रॉफी शिल्ड. आणि खेळाडूंना 5 षटकांचे सामने खेळायला मिळतात, म्हणजे प्रत्येकाला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते. आणि लीग पद्धतीने म्हणजे तुम्ही एका सामन्यामध्ये खराब खेळ केला, तुम्ही बाहेर जात नाही, तुम्हाला संधी असते. उर्वरित 2, 3, 4 सामने मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये एक संघ 5 सामने खेळतोय. म्हणजे तुमच्याकडे जर प्रतिभा असेल तर तुम्ही सिद्ध करा. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक अगदी या दोघांच्या मधून चेंडू चाललाय. सीमा रेषा पार आरपार. फलंदाज यशवंतच्या बॅट मधून चौकार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान घनसोलीचं आउटफील्ड बघा सर. ज्या प्रकारे आउटफील्ड आहे, तुम्हाला गॅप मध्ये खेळला चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडतोय, परंतु गॅप शोधावे लागतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करतील. तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट यशवंत यांचं. चौकारानंतर मात्र 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप गरजेच्या असतात, कारण तुम्ही ज्या वेळेला चौकार खेळता 1 धाव घ्या, स्ट्राईक रोटेट करा, आपल्या सहकार्याला संधी द्या. 15 धावा धावफलकावर. पुढे सरसावून हवेत खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जरूर गेलेत, प्रयत्न चांगले केले. 1 धाव प्राप्त होईल. रुपेश होते आणि टाळ्या वाजल्या बघा. क्षेत्ररक्षक देखील त्यांना प्रोत्साहन देतोय. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कसा खेळ करता संघासाठी हे खूप महत्वाचं असतं. सुरुवात चांगली झाली आहे टीम कार्तिक 11. कमी गतीने टाकलेला चेंडू. झेलची संधी असेल. मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये. विक्रम यांनी टिपलाय झेल. चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. टीमची धावसंख्या धावफलकावर शार्विल 11 28 पाठला करत असताना 16 2. 12 धावांची आवश्यकता, 12 धावांची गरज आहे. आणि संतोष स्वतः संघ मालक संतोष सूर्यवंशी एक चांगले खेळाडू देखील आहेत. आणि सर चॅम्पियन ट्रॉफी शिल्ड मध्ये एक गोष्ट कालपासून आपण पाहतोय, जेवढे पण संघ मालक आहेत त्यांनी चांगला खेळ केलाय. म्हणजे फक्त संघ मालक बनून आपल्या संपूर्ण संघासमोर एक उदाहरण त्यांनी पेश केलंय की खेळ कसा करायला पाहिजे. मग त्यामध्ये विलास सूर्यवंशी असतील, संतोष सूर्यवंशी असतील, अमोल सूर्यवंशी असतील, त्यांनी तर काल चमत्कार केला. 6 चेंडूमध्ये 2ची गरज. बघा फलंदाजी कशी करतात हे महत्वाचं नसतं, परंतु तुम्ही गोलंदाजी करत असताना चेंडू कोणत्या टप्प्यावर टाकतात हे खूप महत्वाचं असतं. कारण 2 धावा म्हणजे काहीच नव्हत्या.
आडवा बॅटने स्वीप केलाय. स्क्वेअर लेग आहे, डीपला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 2 षटका अखेर 18 धावा आणि 18 चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता. शरद कोंडाळकर सर आणि अशोक पवार सर 2 पंच आज आपण पाहतोय आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये. कालपासून त्यांची देखील भूमिका चांगली राहिली आहे. 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. सकाळचं सत्र आहे, सामना संत गतीने आणि सामना देखील शांत प्रकारे चालू असल्या महत्वाचा षटक ऑफ ड्राईव्ह तेजस. 1 धाव जोडली जाईल. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन आलेत रोहित. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी होती परंतु थोडासा दूर राहिला. अशा झेल तुम्हाला पकडावे लागतील, कारण मॅच जर जिंकायची असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतील. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच असं म्हटलं जातं आणि अशा संधी खूप कमी वेळा प्राप्त होतात. 20 धावा धावफलकावर, 8 धावांची गरज. सावध सुरुवात केली टीम शार्विल 11 आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वतःसाठी जागा बनवून कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. चेंडू पाहायला लागल्यानंतर मात्र 1 धाव घेतली जाईल. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. 7 धावांची गरज. कोणताही धोका पत्करायचा नाहीये. संतोष आणि त्यांच्या साथीला आहे तेजस. एकेरी दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. बिमर, इट्स नो बॉल आणि 1 धाव. 2 अवांतर धावा, नो +1. फ्री हिटचा चेंडू असेल, आता सुवर्ण संधी असेल. 5 धावांची गरज आहे. षटकार येईल का? फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळला जातोय. अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. रोहित यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि पहिला आधीचा चेंडू नो हाताळल्यानंतर हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर हाताळलाय. संतोष यांना चकित केलंय. लोअर फुलटॉस होता, ग्लान्स केलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. चेंडू गोलशंकित क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 1च धाव प्राप्त होईल. 1 सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 24 धावा. 4 धावांची गरज. या षटकातील 2 चेंडू शेष. सॉरी, 1 टू गो. हा फॉली चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिडॉन आहे. कोणतेही धाव प्राप्त होणार नाहीये. षटकाचे होते सांगता. संत गतीचं क्रिकेट. 24 धावा धावफलकावर, 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. शेळगावची स्पर्धा आणि आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी. शेळ 5 वाड्या आणि 1 गाव. कुलदैवत ज्योतिबा आणि ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीच्या आशीर्वादाने काल मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि सुरुवात देखील धडाक्यात झाली. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच ऑफ द मॅच. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. गोलंदाज रोहित यांनी, फलंदाज बाद. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक विलक्षण झेल टिपलाय.
काशीनाथ पवार केपी. म्हणून यासाठी 12वा खेळाडू असणं गरजेचं असतं. आमची नावं जर तुम्ही सांगणार नाहीत तर थोडीशी द्विधा परिस्थितीमध्ये. वेलकम वेद, तुझं देखील स्वागत. शॉट ऑफ लेंथ, चेंडू अगदी ऑन साइडला खेळला अवघ्या एका धावेसाठी. सातत्याने अकूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. नवीन फलंदाज अमोल आलेत. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाज आणि यष्टिरक्षकाला अगदी चकवलं जात आहे. पंच सांगतायत 22 स्वरूपात एक धाव आले. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 26 धावात 2 धावांची गरज. केपी यांनी कमी गतीने टाकलेले चेंडू पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला साथ देखील लाभणं गरजेचं असतं. केपी यांनी ज्या प्रकारे हा झेल पकडला स्वतःच्या गोलंदाजीवर, चांगला झेल पकडलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटमधील नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा पार. संतोष यांच्या बॅटमधून विजयी चौकार.